आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा शिरा किंवा मुगाच्या डाळीचा हलवा। तर इथे मी छिलकेवाली डाळ घेतलेली आहे आणि डाळीला 4 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि नंतर डाळीला पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घेतली आहे। तर डाळीचे पूर्ण छिलके निघले नाहीत, काही काही डाळीला छिलके आहेत। डाळीला टाकलाय मिक्सर जार मध्ये, तर डाळीला ग्राइंड करून घ्यायचं आहे। डाळीला अशा प्रकारे ग्राइंड केलेला आहे। तर या शिऱ्यामध्ये मी गूळ टाकणार आहे। तर इथे घेतला आहे 1 वाटी गूळ। गुळामध्ये टाकायचं आहे 1.5 वाटी पाणी। गुळाचं पाणी तयार आहे, याला काढून घेऊया। गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी। कढाईमध्ये मोठे 2 चमच भरून टाकायचे तूप। या शिऱ्याला तूप जास्तच पाहिजे, तेव्हाच खूप टेस्टी शिरा बनतो। तूप गरम झाल्याच्या नंतर 2 चमच रवा टाकायचा आहे। रवा पण खूप जास्त टाकायचा नाहीये आणि 1 चमच टाकायचा आहे बेसन। या दोन्हीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे। रवा आणि बेसन बाइंडिंगचं काम करेल। रवा आणि बेसन भाजत आलेला आहे, तर याच्यामध्ये ही ग्राइंड केलेली डाळ टाकायची आहे। तर या डाळीला पण छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये मी काही आर्टिफिशियल कलर वगैरे टाकत नाहीये। आणि मुगाच्या डाळीला फुलवून डाळीतलं पाणी काढून डाळीला सुकवून मग नंतर ग्राइंड करून शिरा केला तर तो तर खूप छान टेस्टी बनतो। बघा शिऱ्यामधलं तेल पण रिलीज होत आहे। आणि या डाळीला थोडं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। डाळ छान भाजली आहे, कलर चेंज झाला आणि तूप पण सेपरेट झालेला आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आहे गुळाचं पाणी आणि गुळाच्या पाण्याला चाळून टाकायचं आहे। पूर्ण गुळाचं पाणी टाकलेलं आहे। गुळाचं पाणी टाकल्याबरोबर छान असं मिक्स करायचं आहे आणि नाहीतर खाली चिटकू शकते। शिऱ्यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकूया। खूप छान मोकळा असा हलवा झालेला आहे आणि कढाईला चिटकलेला पण नाही बघा। तर बघा खूप छान मोकळा मोकळा असा मुगाच्या डाळीचा शिरा किंवा हलवा झालेला आहे। तर आता हा शिरा सर्व करण्यासाठी तयार आहे। तर घेऊया सर्विंग डिश मध्ये। तर हा मुगाच्या डाळीचा हलवा नक्की करून बघा आणि हा मुगाच्या डाळीचा शिरा कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।